नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागांतर्गत विविध पदे भरल्या जात आहे. त्यासाठी या पदांकरता वेतन दरमहा 25,000 रुपयापर्यंत असणार आहे. तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 21 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी असणाऱ्या एकूण जागा, शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. तेव्हा जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल असतील त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. 21 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा. परंतु मित्रांनो, अर्ज सादर करण्यापूर्वी या संपूर्ण भरती प्रक्रियेची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदांकरता अर्ज इथे सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीच्या माध्यमातून या संपूर्ण भरती प्रक्रियेचा आढावा या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण भरती प्रक्रियेची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी रक्तपेढी सल्लागार या पहिल्या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे. 2 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत. वेतन जे आहे ते 21,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. जीएमसी नांदेडमध्ये नोकरीचं ठिकाण या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ करता ही रिक्रुटमेंट दुसऱ्या पदासाठी होत आहे. 3 जागा इथे भरल्या जात आहे. त्याकरता वेतन 25,000 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी रिक्रुटमेंट होत आहे. 2 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत. 21,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन असणार आहे. तर अशा प्रकारे 3 पदांकरता 7 जागेसाठी ही रिक्रुटमेंट जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता कशा प्रकारची लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, रक्तपेढी सल्लागार पदासाठी शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सायकोलॉजी, सोशल वर्क, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी यामधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल, कम्प्युटरचं नॉलेज असेल, MS ऑफिसवर तुमचं प्रभुत्व असेल आणि 2 वर्षाचा दिलेल्या शिक्षण पात्रतेमध्ये अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ करता ही रिक्रुटमेंट होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त मंडळातून तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून तुमचं डिग्री झालेलं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही MLT मधून डिप्लोमा धारक असाल आणि तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असेल, मेडिकल काउन्सिलमधून तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्याचसोबत तुमच्याकडे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएटची किंवा MS ऑफिसचं प्रभुत्व तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा डिग्री किंवा डिप्लोमा या शिक्षण पात्रतेचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ICTC लॅब टेक्निशियनसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शिक्षण पात्रतेमध्ये तुम्ही BSc झालेला असाल किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा 2 वर्षाचा मान्यताप्राप्त संस्थेमधला किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमधला तर तुम्ही या ठिकाणी लॅब टेक्निशियन ICTC साठी अर्ज सादर करू शकता.
त्याचसोबत या ठिकाणी अनुभव पात्रता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा 2 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणे आवश्यक आहे किंवा या ठिकाणी डायग्नोसिस लॅबोरेटरीमध्ये 1 वर्ष काम केल्याचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ICTC लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे या 3 पदांकरता त्या पदानुसार शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या पात्रतेमध्ये तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. 60 वर्ष वयाची अट या ठिकाणी अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती या ठिकाणी असणार आहे. अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता 60 वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे काही वेतन या ठिकाणी असणार आहे त्यानुसार वेतनमध्ये तुम्हाला TA, DA किंवा HRA अशा प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी शासन निर्णयानुसार इथे दिल्या जाणार आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तर या जाहिरातीसोबतच मित्रांनो एक अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तर तो अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्या ठिकाणी भरायचा आहे. त्यामध्ये आपला पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा. तर या ठिकाणी बघू शकता या विभागाचा ॲड्रेस या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरता इथे देण्यात आलेला आहे. इनवर्ड सेक्शन सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅम्पस ओल्ड मेडिकल कॉलेज वझिराबाद नांदेड असा ॲड्रेस या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरता दिलेला आहे. 21 जुलै 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा या ठिकाणी मोबाईलच्या मेसेजद्वारे तुम्हाला या ठिकाणी जे काही परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्या परीक्षेचा हॉल तिकीट किंवा कॉल लेटर किंवा अपॉइंटमेंट ऑर्डर बाबत माहिती या ठिकाणी पुरवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी या जाहिरातीमध्ये अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानंतर ज्या काही सूचना आहे या जाहिरातीमधून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर बघा मित्रांनो या जाहिरातीसोबतच हा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा अर्जाचा नमुना कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा तर याबाबतची थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो या रकान्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोस्टमध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या पोस्टचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचे नाव म्हणजे तुमच्या या ठिकाणी संपूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमची जी काही ईमेल ID असणार आहे ती इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही मोबाईल क्रमांक या ठिकाणी असणार आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही जात आहे ती या ठिकाणी प्रवर्गासहित तुमचं जी काही कॅटेगरी आहे ती इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कम्प्युटरचे नॉलेज असेल MS ऑफिसचे नॉलेज असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण पात्रता या पदासाठी लागणार आहे त्या शिक्षण पात्रतेबाबतची संपूर्ण माहिती या रकान्यामध्ये या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर जो काही अनुभव या ठिकाणी असणार आहे त्या अनुभवाबाबतची माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची. तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरून त्यामध्ये स्वाक्षरी करून त्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहे त्या कागदपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या कालावधीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे ही पदभरती 3 पदांसाठी 7 वॅकन्सी करिता जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या मार्फत आरोग्य विभागा अंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.